नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे आता मी सध्या आमच्या मळ्यात वालवड लावलेले आणि वालवडावरती हे वरती येण्यासाठी हे असे हे करावं लागतं, खुट्ट्या टाकावं लागतात लाकडाचे, जेणेकरून आपल्याला ते बांधता येईल, नाही का. ये ना पुढे. आता तिथे काम चालू आहे. हे तार लावायचे. तार लावल्यानंतर तार लावल्यानंतर मग हे आपण जसे जसे वाढ होईल तसे तसे आपल्याला बांधायचे आहेत. असं हे कष्ट हे प्रत्येक ठिकाणी मित्रांनो सोपं नाही आहे. आपल्याला वाटतं तसं शेतकऱ्यांचं सोपं आहे, सोपं नाही. काय झालं उचला, मी खोदतो नाही तुला घे ना, कर ग झालं. आता हे मोठं झाड आहे, हे लाकूड आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडं खडा नको ना, मग जागच काय ना झाडा मोठी खड्डा काय करायचं, काय अर्थ. मग काय करायचं, तो होल पाडणं जागच. हे बघा मित्रांनो, आपण जे नाचणीचे पापड खातो आवडीने, बरोबर, हे नाचणी असते बघा. हे सगळे वनस्पती आहे. याच्यावरती लहान मुलांचं तर खूप फायदे होतात, नाही का. आपण पेज वगैरे करून खातो. प्लस हे बघा, अजून हे तुरीचे बघा, हे सगळे इकडून हे शेतात सगळी तूर आहे बघा. छान वाटते बघा. हे बघा, हे आमचे पप्पा आहेत, यांना मदत करून लागतो थोडी. पुण्यात तर होतच आपलं आहे, पण शेतीला तरी थोडंफार लक्ष द्यावं लागतंय. गावाकडे आल्यावर शेतीशिवाय पर्याय नसतंय. शेती ही करणंच आहे आपल्याला. करपोस हळबर का वर्ष ओढू का, ओढू जास्त नको पाय ना, त्या पाय ठरलं का सोड. असं अजून ओढतं का थोडं बस केलं चालू. मित्रांनो, अजून मी तुम्हाला आता मस्त टमाटे दाखवते. टमाटे कशी बघा, टमाट्याची शेती ही आमची मम्मी आहे. मम्मीकडे दाखवा, ही खूप कष्ट करते बघा, कशी हसते, खूप थकलेली. आणि हे पेरूचं झाड आहे, हे लाल लाल पेरू लागतात छान बघा. टमाटे, हे टमाटे बघा कसे झाले, फळ पण छान झालं. अजून एक महिन्याने एक दीड महिन्याने आता चालू होते. शेतकऱ्यांचे खूप कष्ट आहे, पण कसं आहे, शेतकऱ्याला जसं मालाला भाव नसतो, जसं पाहिजे तसं भेटत नाही. मग त्याच्यामुळे शेतकरी असे कष्ट करून करून हारतो. त्याच्यामुळे माझी विनंती आहे का बाबा, शेतकऱ्याला मालाला भाव पाहिजे. हे बघा, जे आपण तांदूळ आवडीने खातो, हे भात याला म्हणतात. हे बघा मित्रांनो, कसे पूर्ण हा एरिया एकदम मस्त भाताने पूर्ण भरलेला आहे. गावाकडे आल्यावरती म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वाटतो, पण जो शहरात राहतो त्याला काहीच म्हणजे ह्या शेतीबद्दल काहीच माहिती नसतं. हे बघा मित्रांनो, कसे फळं लागलेत बघा, किती छान फळं. खूप मस्त हिरवगार असं रान झालेलं मस्त, जेणेकरून आता ह्या टमाटर ह्या मालाला मस्त भाव पाहिजे. शेतकरी खुश आणि जे कष्ट करतात आमचे मम्मी पप्पा ते तर अजून खुश. या मित्रांनो, तू नदी पण दाखवतो आमची, खूप भारी. खडक वाचल्याला काय करता, अशी आमची नदी आहे. केलं का बघ, बघा मित्रांनो, नदी बघा कशी. केलं का बघ. आता मी मासे पकडणार आहे आणि मदत करणार आहे. काकाला बोलव ना. हा, हो पप्पा या. बघा, हे मासे पकडायला सुरुवात इथून, म्हणजे हे पाणी आहे आणि हे पाणी रोखून मग नंतर मासे पकडायचे. तर हे कष्ट, हे याला म्हणजे खायला सुद्धा कष्ट करावं लागतात. म्हणजे मासे पकडायचे तरी कष्ट करायचे. म्हणजे कोणती गोष्ट सोपी नाही आहे. मला हे सांगण्याचं की बाबा, शेतकरी खूप कष्ट करत असतो.
आता हे पाणी अडवते का? हा आणि इकडे लिपायचं आहे ना ते काय कसा विषय झाला. हां या कसा धबधबा खूप मोठी नदी आहे मित्रांनो. ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस म्हणजे नजारा खूप भारी असतो, पूर्ण भरलेला असतो, धबधबा असतो. एकदा तिकडं हे बाई आमची पोल्ट्री जे वडील आमच्या शेतीत शेती करून प्लस पोल्ट्री पण बघतात, पिल्लं पण पक्षी बघतात. आणि आता आमचे वडील आलेले आहेत बघा, त्यांना मदत करून लागायला मासे वगैरे पकडायला. म्हटलं या बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस वरून होतो ना त्यावेळेस चांगलं दिसतं. आता बघा कसं वाटतं. आता पाणी कमी झालं कारण की तो मासे पकडतो ना त्याच्यामुळे ते पूर्ण लिपलेलं आहे. मग आता बघा ते पूर्ण सोडल्यावर पूर्ण पाणी येतं. आता हे पूर्ण बंद करणार, त्याच्यानंतर हे मासे पकडणार सगळे. बघा हे आमचे वडील पण आता चालले मासे पकडायला. आता मस्त उडी मारणार ते आता चिखल घेऊन. बघा जाळी काय करणार आहे? हां जाळी लावून ते लावणार का? आम्ही लहानपणी या याच्यामध्ये खूप आंघोळ केलेलं आहे, भरपूर खूप आंघोळ केलेलं आहे. आता पण खूप आता एनर्जी वाटते का जाऊन उडी मारावा, पण थंडी वाजते त्यामुळे वाटत नाही.